नमस्कार मित्रांनो, मी महेश जैन. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. युवा इंजीनियर करण बनबरे हम सबके बीच में मौजूद है. करण सर, आपका बहुत बहुत स्वागत है. करण सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बरेच सारे प्रोजेक्ट्स केलेत. जवळजवळ 20 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स त्यांनी केलेले आहेत आणि सध्या त्यांचे करंटमध्ये सुद्धा बरेच प्रोजेक्ट सुरू आहेत. डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथून त्यांनी पूर्ण शिक्षण केलेलं आहे. आणि आज या मुलाखतीमध्ये येऊन कसं वाटते तुम्हाला? मला या मुलाखतीला येऊन खूप चांगलं वाटतंय. असं माझंही अगोदरपासूनच हे होतं की स्वप्न काहीतरी आपण मुलाखत द्यावं किंवा कुठे काहीतरी यावं. पहिली वेळेस माझं असं हे झालेलं आहे की मी पहिली वेळेस कोणत्या मुलाखतीमध्ये आलो आहे किंवा कोणासमोर येऊन मी मुलाखत देतोय. पण माझ्यासाठी हे अभिमानास्पद आहे की मी मुलाखत देतोय. त्यामुळे खूप चांगलं वाटतंय. ॲक्च्युली हा कौतुक सोहळा आहे. भारतातील सर्व इंजिनियर्सचं कौतुक व्हावं अशी आंतरिक इच्छा आयकॉन स्टीलचे मॅनेजिंग डायरेक्टर दिनेश राठी सरांची झाली आणि सरांना वाटलं की भारताला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवणारे हे सगळे इंजिनियर आहेत ज्यांचं बांधकाम क्षेत्रामध्ये खूप बहुमोलाचा वाटा आहे. तर सरांनी ही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी सुरुवात केली आहे. तर छान वाटतं. ओके, तर पहिला प्रश्न सर तुम्हाला विचारतोय, आत्तापर्यंतचा तुमचा प्रवास, तुमची स्ट्रगलिंग लाईफ, तुमचं शिक्षण, तुमचं अचिव्हमेंट याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. आता शिक्षणाबद्दल सांगायचं म्हणल्यास माझी 10वी 12वी असं काय कोणत्या मोठ्या याच्यामध्ये झालेली नाही, खेडेगावातच झाली आहे. हा पण एवढा होता की अगोदरपासून इंटरेस्ट होता मला की आम्हाला असं वाटायचं की आमचं घर असं राहायचं, घर तसं राहायचं. ते मला आत्ता समजतंय की म्हणजे ते जे लहानपणी आपण स्वप्न पाहिलेत की आपण त्या फील्डमध्ये जातोय किंवा काय करतोय. मग तेव्हा माझ्या असं फॅमिलीमध्ये म्हणलं तर माझे काकासुद्धा देखील ह्याच्या सिव्हिल झालेले आहेत, डेप्युटी इंजिनियर इथे होते. ते त्यांचा देखील मला पाठिंबा भेटलेला आहे. त्यांनी बोलले की असं सिव्हिल घ्यायचं, हे करायचं. मग त्याच्यानंतर मी सिव्हिल इंजिनिअरिंग केली. मग त्याच्यानंतर भरपूर वेळेस ट्राय केलं की कोणत्या तरी कंपनीमध्ये करायचं किंवा काहीतरी करायचं. पण एक म्हणतात ना की मार्ग भेटला कुठला तरी. तसे मला जिथे इंटरेस्ट होता, मला ज्याच्यामध्ये काम करायचं होतं ते काम मी आता सध्या करतोय. मी हे काम करून भरपूर खुश आहे. मला काही असं तेवढं म्हणजे पश्चाताप नाही आहे कशाचा किंवा काही नाही आहे. मी जे काम करतोय माझ्यासाठी खूप चांगलं आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. नक्कीच नक्कीच. तुमचे प्रेरणास्थान कोण आहेत यामध्ये? मी प्रेरणास्थान म्हणल्यास आई वडील, त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच नाही, ज्यांनी सपोर्ट केला. हो. तर पहिला प्रश्न विचारतोय सर, तुमचं या क्षेत्रामध्ये खूप बहुमोलाचं योगदान असतं आणि कुठलंही कन्स्ट्रक्शन असो, कुठलंही बांधकाम असो, सिव्हिल इंजिनियर त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा ठरतो. त्याची भूमिका खूप महत्त्वाची असते त्या ठिकाणी. तर जेव्हा तुम्ही बांधकाम करत असता तेव्हा नवीन नवीन कल्पना, वाढतं तंत्रज्ञान याचा तुम्ही कशा प्रकारे त्याच्यामध्ये फायदा घेत असता? मला असं वाटतं सध्या मॉडर्न जे टेक्नॉलॉजीज आहेत त्याचा भरपूर फायदा आपल्याला सिव्हिलच्या कामावरती येतो. कारण आपण बांधकाम होण्याच्या अगोदर आपण आपलं घर कसं बांधायचं काय नाही, 3D मॉडेलिंग जे असते त्यामार्फत आपण पूर्ण चेक करू शकतो की बाबा इथे आपल्याला हा पार्ट हवा होता, तो पार्ट हवा होता, आपण तो करू शकतो. मग सध्या त्याच्यानंतर बोललं तर आपण रिमोट सेन्सिंग ही टेक्नॉलॉजी, त्याच्यामुळे आपण काय करायचं काय नाही, मॅनेजमेंट कसं करायचं आपलं ते आपण करू शकतो. मग त्याच्यानंतर ड्रोन्सचा देखील वापर चांगला होतोय. ड्रोन्समुळे जर समजा कोणती मोठी साईट आहे किंवा मोठं काही कन्स्ट्रक्शन आहे, आपण ते ड्रोन्सच्या मार्फत करू शकतो, सर्वेइंग करू शकतो त्याची. तर मला असं वाटतं की मॉडर्न टेक्नॉलॉजीचा सध्या वापर जास्त चालू आहे. त्याचा फायदा पण होतोय. हो, फायदा खूप जास्त फायदा होतो. सर, कुठल्याही प्रकारच्या बांधकामासाठी अकुशल कामगारांना घेऊन काम करणे किती धोकादायक ठरू शकतात? धोकादायक भरपूर आहे. कारण सध्या कसं आहे, आता आमच्याकडे तरी चालतं की बाबा कोणीतरी असं कमी याच्यामध्ये येणार, काम करणार, पण ते आपला पण नुकसान आहे आणि तो जो कस्टमर आहे आपला त्यांचं देखील नुकसान आहे त्याच्यामध्ये. कारण त्याच्यामध्ये एकतर सेफ्टी आपली काही राहत नाही. नंतर परत आपण जो कालावधी ठरवून दिलेला आहे की हा तुमचा काम आहे, इतक्या कामामध्ये कंप्लीट होणार आहे, तो पूर्ण काम हे होणार आहे. त्याच्यामुळे जे असं अनस्किल्ड वाटतात लेबर, त्यांना कामावरती तर घेऊच नाही असं मला वाटतं. नक्की, बरोबरच आहे. सर, बांधकामासाठी सळईची निवड करताना कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे? स्टील निवड करताना आपण त्याची स्ट्रेंथ बघून करतो. नंतर तो ड्युरेबिलिटी, त्याची बेंडिंग स्ट्रेंथ. जर समजा आता कोणतं तरी म्हणजे जास्त मोठी बिल्डिंग आहे तिथं हेवी स्टील द्यायची, ते आपण त्या ह्याच्यानुसार करावंच लागतं. आता जर समजा कोणत्या कन्स्ट्रक्शनवरती कोणती स्टील आपल्याला यूज करायची आहे, त्या ह्याच्यामध्ये आपण त्या स्टीलची समजा फ्लेक्झिबिलिटी आहे, ड्युरेबिलिटी आहे, नंतर बेंडिंग स्ट्रेंथ आहे, ते सर्व काही चेक करूनच आपण करणार यूज. कोणती मोठी साईट असेल, मोठ्या क्वांटिटीची स्टील वापरायची आहे, ते आपण सगळे विचार करूनच करणार. सर, दीर्घायू किंवा टिकाऊ बांधकामासाठी
रचना म्हणा, आराखडा म्हणा, किती महत्त्वाचा असतो? दीर्घायू म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या लॉंग लाईफसाठी आराखडा महत्त्वाचाच असतो. कारण आता आपण घर बांधतोय म्हणजे आपण विचार करूनच बांधतोय की आपल्याला तो घर, आता आम्ही तर आमच्या याच्यावरती गॅरंटी देतो की 100 वर्ष चालणार, हे चालणार, ते चालणार, पण त्याच्यानुसार आपल्याला काम पण करावं लागेल ना. आणि तो आराखडा अगोदरच घर बांधण्याच्या अगोदर काढणं गरजेचं असतं असं मला वाटतं. बरोबर. सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं की कमी खर्चामध्ये उत्तम दर्जेदार घर बनावं, तर अशा ठिकाणी तुम्ही काय करता? कमी खर्चामध्ये उत्तम दर्जाचं घर बनण्यासाठी आपण भरपूर असे टेक्निक आहेत, पण असं पण नाहीये की बाबा आता कमी खर्चात उत्तम दर्जाचं घर बांधायचं म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला स्टील वापरायची तिथे तर करावंच लागतं वापर. आपण त्याचा यूज तर काही टाळणार नाही. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं सुटेबल पद्धतीने करायचा प्रयत्न करतो आम्ही तरी साईटवरती. कारण सर तुमचे 35 पेक्षा जास्त प्रोजेक्ट झाले जवळजवळ, आणि सध्या तुमचे 20 प्रोजेक्ट मोठे सुरू आहेत, चालू आहेत. तर तुम्ही आयकॉन स्टीलचा वापर केलाय का मध्ये? भरपूर. मला तर असं वाटतं की आमच्या याच्यामध्ये आयकॉन स्टीलचं प्रमाण खूप जास्त आहे. माझे जेवढे 35 साईट कंप्लीट झालेले आहेत त्याच्यापैकी 20 साईटवरती तरी आयकॉन स्टीलचा वापर आहे. कशी वाटली, गुणवत्ता कशी वाटली तुम्हाला? चांगली आहे. मला तर असं वाटतं एकदम ती फ्लेक्झिबल आहे, किंवा असं काही क्रॅक होत नाहीये, ते नंतर रस्ट नाहीये, करोजन हे रेजिस्टन्स आहे. त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की आयकॉन स्टील चांगली स्टील आहे. ओके. आणि कंपनीच्या सर्व्हिस बद्दल तुमचं काय? सर्व्हिस बद्दल तर काय बोलायचंच नाही. सर्व्हिस एकदम चांगली आहे. वेळोवेळी त्यांचं जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडते किंवा कोणाची स्लॅब कास्टिंग असेल, काय असेल, आयकॉन स्टीलचे जे इंजिनियर आहेत ते बरोबर साईटवरती येऊन सर्व कस्टमरला समजावून सांगतात. त्याच्यामुळे मला तर त्यांची सर्व्हिस चांगली वाटते. करण सर, तुमचा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट कोणता आहे त्याबद्दल? आता सध्या मी चालू आहे, सध्या प्रोजेक्ट चालू आहे. खूप मेहनत करून आम्ही तो करतोय. एक 1-2 महिन्यामध्ये कंप्लीट होईल ती साईट. माझ्या याच्याने मला तर असं वाटतं की माझ्या हाताखालचं एक चांगलं काम म्हणजे ते काम असेल. वा वा, क्या बात आहे. आणि सर, ज्या लोकांना बांधकाम करायचंय आता यापुढे, अशा लोकांना तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमाने काय सल्ला द्याल, काय टिप्स सांगाल त्यांना? बांधकाम करायचं असेल तर अगोदरपासूनच आपल्याला जेवढं आपल्याला म्हणजे आपल्याला होतं त्या याच्याने करायचं. आणि बांधकाम करायचं असेल तर मला तर असं वाटतं की स्टील तुम्ही जी तुम्हाला गरजेची आहे ती स्टील वापरायची तुम्ही. सिमेंट जे तुम्हाला चांगलं वाटतं तेच यूज करायचं तुम्ही. आणि परत एक असा तरी इंजिनियर साईटवर राहावं की त्याच्यामुळे सगळं आपल्याला काय मदत होईल. नक्कीच नक्कीच नक्कीच. तर करण सर, छान वाटलं भेटून तुम्हाला. आणि आयकॉन स्टीलच्या वतीने, आमच्या पूर्ण टीमच्या वतीने तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.